लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आपण आजच्या भागात पाहिला आहे. पण हे सगळं कसं घडलंय? सखी आता मालकीण म्हणून या घरामध्ये एंटर कशी झाले? असा काय चमत्कार घडलाय की एका रात्रीत सखी आता मालकीण झाले? आणि या सगळ्यामध्ये हात जर कुणाचा असेल तर तो म्हणजे गौतम काका. हो प्रेक्षकांनो, दुसरं तिसरं कोणी नाहीये तर तो आहे गौतम काका. आणि या गौतम काकांनी अशी काहीतरी जादू, आत्ता नाही तर ज्या वेळेला सखीने मात्र आता पेपर साईन केलेत त्याच वेळेला केलेली आहे की त्या जादूमुळेच आता मात्र इकडे ते पेपर सखीच्याच मालकीचे आहेत किंवा ती प्रॉपर्टी सखीच्याच मालकीची आहे हे आता सखी सिद्ध करू शकलेली आहे. नक्की काकाने त्यावेळेला काय मॅजिक केलं होतं आणि आता या सगळ्यामध्ये ते मॅजिक आपल्याला का नाही दिसलं? नक्की काय घडलं होतं? सगळं सविस्तरपणे पाहूया आणि त्यानंतर धूमधडाक्यात सखीची कशा पद्धतीने या घरामध्ये एंट्री झालेली आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. नक्की काकांनी काय केलंय, सखी कशी घरात आले, सविस्तरपणे इकडे आपण पाहिलं की सखीची सुटका तर झालेली आहे आणि सखी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे ही बातमी आता इकडे म्हणजे पेपरमध्ये म्हणू नका, सोशल मीडियावर म्हणू नका, टीव्ही न्यूजमध्ये म्हणू नका, सगळीकडे आहे. आणि पुरुषोत्तम काका आणि सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे गौतम सांगायला लागतो, कसं आहे ना, तुला असं वाटत असेल की आता हे सगळं संपलंय, पण तू सुरुवात केलीस ना, तर आता शेवट हा ह्याचा आम्हीच करणार आहोत. पण तरी पण त्याचा अर्थ मात्र आता समजलेला नाहीये. तो म्हणजे इकडे आता स्वतः मनस्विनीला या सगळ्यामध्ये काहीच कळलेलं नाहीये की नक्की ह्याला काय बोलायचंय. आणि त्यामुळे मनस्विनी मात्र आता गडबडूनच राहिलेली आहे. आणि मनस्विनी सांगायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा जिंकणार मीच आहे, मीच या सगळ्यामध्ये जिंकणार आहे, मी कोणत्याही बाबतीमध्ये आता इकडे हरणारच नाहीये. यावरती काका आता सांगायला लागतात, ठीक आहे उद्याची वाट बघ. यावरती ती म्हणते, उद्या काय होणार आहे? उद्या काय मोठा चमत्कार होणार आहे का? उद्याचा चमत्कार आता मग तो सांगतो की पाहायला तू मात्र सज्ज राहा, मन आता तुझं घट्ट कर आणि मन घट्ट करून हा चमत्कार मात्र आता तू पाहायचा आहेस. असं म्हटल्यावरती ती आता चांगलीच चिडले. तितक्यात नंदा तिकडे आलेली आहे आणि नंदा सांगते, काय ग, मला तर काही कळतच नाहीये, म्हणजे हा कान्हा तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे म्हणून ही सखी जास्त आता उड्या मारत आहे. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मनस्विनी की तीही उड्या मारू दे, ती कान्हाची मदत घेणारच नाहीये. ती काहीही झालं ना तरी सुद्धा कान्हाला या सगळ्यामध्ये विचारणार सुद्धा नाही. एक वेळ जीव गेला तरी चालेल. पण त्याच वेळेला आपण पाहिलं की आता नंदा एक वाक्य बोलते. नंदा आता बोलायला लागते की खरं तर ती राघवची मुलगी आहे, चिवट, हा, ती काहीही करू शकते. यावरती मग आता मनस्विनी म्हणते, काय ग, तुला काय माहिती राघवच्या बद्दल? असं म्हटल्यावरती नंदा घाबरलेली आपण पाहिलंय. आणि नंदा आता तप करायला लागते, नाही मला माहिती असं म्हणत ती आता एकदम गप्प बसते. यावरती ती म्हणते, खरं खरं बोला, तुला आता कसं माहिती राघवच्या बद्दल? यावरती ती सांगते, खरं सांगू का, तर आता राघवच्या बद्दल मला माहिती आहे, त्याचं कारण मी तुला आज नाही सांगणार. नंदा तिकडून पळून गेले. इकडे आता मनस्विनीला खूपच मोठा धक्का बसलाय, हिला कसं काय माहिती आहे सगळं? आणि त्यानंतर रात्री ती झोपी गेले, पण तिला झोप काही लागलेली नाहीये. खरंच तिची झोप आता उडालेली आहे. रात्रभर ती काही गोष्टींचा विचार करते आणि ती आता रात्रभर विचार करत बसलेली आहे की काय बोलला होता हा, उद्या सकाळी असं काय होणार आहे? नाही, त्याला आता फुकटच्या गप्पा मारायची सवयच आहे आणि त्यामुळे तो गप्पा मारत नुसता आता बसलेला असणार आहे. तो या सगळ्यामध्ये काय मला हे करणार ते काही नाहीये. आत्ताच्या आत्ता आता इकडे मी उद्याच्या सकाळी उठले ना की आता ते प्रॉपर्टीचे पेपर आहेत, ते पेपर ताबडतोब शोधण्याचे मोहीमच चालू करते, अख्खं घर धुंडाळून काढते. असं म्हणत ती आता खूपच खुश झालेली आहे. पण सकाळी उठते त्यावेळेला मात्र आता तो आवाज, ते हे सगळं ज्या वेळेला तिला आता ऐकू आले त्यावेळेला मात्र आता तिचे धाबे दणाणलेत. आणि त्यानंतर ती आता विचार करते, कसला आवाज आहे हे, काय आहे हे सगळं? असं म्हणत ती रागाने चिडफिड करत तिकडे आता आलेली आहे. ज्या वेळेला ती आता रागाने बाहेर येते आणि पाहते तर काय, बाहेर आता ढोल, नगाडे, ताशे हे सगळं वाजताना तिला आता दिसत आहे. आणि त्यानंतर मग आता ती खूपच अस्वस्थ झाले.
कोण आहे, का आवाज करते, बंद करा, माझे कान दुखायला लागले, असा आरडाओरडा तिचा आता एकाच लईमध्ये चालू आहे. पण त्याच वेळेला बाहेर ज्या वेळेला ती आता येते आणि पाहते तर काय, समोरचं दृश्य आता महाभयंकर दृश्य आहे. इकडे आता सखी आणि कान्हा या दोघांनी मात्र आता जवळजवळ तिकडे आता बारातच आणलेली आहे म्हटलं तरी चालेल. आणि या सगळ्यामध्ये सखी आणि कान्हा हे आता बँड बाजा वारात हे घेऊन आता तिकडे आलेले आहेत. ती आता चांगलीच चिडले, बंद करा, हे सगळं बंद करा, मला आता तुम्हाला काहीही बोलायचं नाहीये. सखी सांगते, कसं बंद होईल, या घरची मालकीण, या घरची मुलगी या घरामध्ये आलेली आहे आणि तिच्या स्वागतासाठी हा सगळा प्रकार आता करण्यात आलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगते, मालकीण, कोण मालकीण, आता इकडे काय झोपेत आहेस की काय तू. यावरती ती सांगायला लागते, मी झोपेत, बघा तरी माझ्याकडे जर का तुम्ही बघितलं तर आता तुम्हाला समजेल की झोपेमध्ये मी आहे की आता खरं तर तुम्ही आहात ते. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, कोण आहात तुम्ही, कशासाठी इथे आलेली आहेस, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. सखी सांगते, एक मिनिट सरकार, असा आतताईपणा करू नका. आणि आपण पाहतोय की मागच्या बाजूला गौतम काका मोठ्या दिमाखात उभा आहे. आत्ता खऱ्या अर्थाने गौतम काकांनी काय केलंय हे आता सखी ज्या वेळेला सांगणार ना प्रेक्षकांनो, त्यावेळेला मनस्विनीचे असे काही धाबे दणाणलेत की मनस्विनी या सगळ्यामध्ये 3 ताड उरले. म्हणजे आता इतका हुशारपणा कुणी कसं करू शकतं हे तिला कळतच नाहीये. आणि त्यावरती ती म्हणते, काय ग, झोपेत आहेस का, कुठे आहेत पेपर, कुठे आहेत पेपर, जर का नसतील तर या सगळ्यामध्ये तुला आता कसं काय सिद्ध करशील की तू या घरची मालकीण आहेस, या घरची मालकीण मी आहे. सखी सांगते, पेपर तू तरी दाखव. यावरती ती म्हणते, हे बघ, मी पेपर दाखवणार नाही आहे, पण माझ्या नावावरती हे सगळं आहे आणि ते रजिस्टर ऑफिसला रजिस्टर झालेलं आहे, कारण आता म्हणजे रजिस्टर होणार आहे, कारण तू आता पेपरवरती सही केलेस. यावरती ती म्हणते, दाखव ना मग, पेपर कुठे आहेत ते दाखव. यावरती मात्र आता इकडे मनस्विनी चांगलीच गडबडली आणि ती विचार करते, इतक्या कॉन्फिडेंटली ही आता हे सगळं कसं काय बोलत आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे. सखीच्या डोक्यात काय चाललंय आणि जरा गप्प बसलेलंच बरं. आणि ती सांगते, तू दाखव पेपर. आणि त्यानंतर सखी म्हणते, काका काका या. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने एंट्री झाली काकाची. इकडे आता सखी बोलवते कान्हाला, कान्हासोबत किरण, एक एक करत जणू काही वरातच आता मात्र इकडे इकडे मनस्विनीच्या दारात आलेली आहे. आणि मनस्विनी या सगळ्यामध्ये चिडचिड करत आहे, नक्की ह्यांचं काय चाललंय, म्हणजे आता नक्की हे या सगळ्यामध्ये काय करतायत. आणि त्यावरती ती म्हणते, या सगळ्यांना जरी बोलवलंच ना तरी सुद्धा काहीही उपयोग नाही आहे. आता इकडे माझ्या नावावरती पेपर आहेत हे मला माहिती आहे, पेपर माझ्याकडे नसले तरी सुद्धा. यावरती सखी म्हणते, अच्छा, म्हणजे तुमच्याकडे पेपर नाही आहेत हे तुम्ही कबूल करताय. आणि यावरती कान्हा सांगतो, कबूल न करून सांगेल कुणाला तिला आता हे कबूल करणं भागच आहे, कारण तिच्याकडे पेपर नाहीच आहेत ना. आणि म्हणूनच आता इकडे सरकार या घराच्या बाहेर तुमची रवानगी होणार आहे. यावरती सरकार म्हणते, तुम्ही मूर्ख आहात का, जरी माझ्याकडे पेपर नसले तरी सुद्धा मी या घरची मालकीण आहे, हे काही हे होत नाहीये. यावरती ती म्हणते, पेपर माझ्याकडे आहेत. यावरती सरकार म्हणायला लागते, दाखव. यावरती सखी म्हणते, पेपर तर दाखवेन, पण आता ते पेपर नाममात्र आहेत, ओरिजिनल पेपर जे रजिस्टर ऑफिसला सबमिट आहेत ना तेच पेपर खरे आहेत. यावरती ती म्हणते, मूर्ख आहेस का तू सही केली होतीस ना त्या पेपरवरती. मग यावरती सखी सांगायला लागते, हो मी सही केली होती, पण आठवा बरं त्यावेळेला काय झालं होतं. आता इकडे सरकार आठवायला लागते की त्यावेळेला सखीचा पेन चालत नव्हता. सखीचा जो पेन चालत नव्हता तो पेन सखी शिंपडते, शाई शिंपडते, पण तरी सुद्धा पेन काही चालू नव्हता. आणि त्याचमुळे मात्र आता तिकडे सखीला पेन देणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कुणीच नव्हती, तर ती व्यक्ती होती ती म्हणजे इकडे आता गौतम काका. सखी सांगते, आठवलं, गौतम काकांनी त्यावेळेला मला पेन दिला होता. आणि यावरती मग आता ती सांगते, त्या दिवशी तुझे जे पेपर हरवले ना ते पेपर माझ्याकडे आहेत, पण ते पेपर तुला द्यायला परत मी आलेली आहे. ते पेपर तुला दिले काय, तुला नाही दिले काय, काहीही फरक पडत नाहीये, कारण या पेपरवरती ज्या काही सह्या आहेत ना त्या सह्या मात्र आता इकडे काहीच उपयोगाच्या नाही आहेत. ती पेपर काढते, मनस्विनी समोर ते पेपर धरते आणि सगळे खदाखदा हसायला लागलेत. मनस्विनी पाहायला लागते आणि मनस्विनी आता इकडे पाहते की जे पेपर आता बनवलेले असतात त्या पेपरवरती मात्र आता सखीची सहीच नाहीये. मनस्विनी गडबडले आणि हे पेपर खोटे आहेत असं ओरडून सांगायला लागले. आणि त्यावरती सखी सांगायला लागले, अजिबात नाही, हे पेपर खोटे असू शकतच नाहीयेत, कारण आता हे बघ याच्यावरती सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत, फक्त सही नाहीये.
त्यावेळेला आता इकडे गौतम काका पेन काढतो, पेन काढून गौतम काका दाखवतो हा ह्या पेनचा जादू आहे. या पेनने सही केल्यावरती जवळजवळ महिना एक भरामध्ये हे पेनची शाई निघून जाते आणि त्याचाच मी विचार करत होतो आणि त्याच गोष्टीसाठी मी थांबलो होतो पुरुषोत्तम काका. आणि आता वहिनींनी पेपर तर चोरले, पण ते पेपर बाटलीत भरून ठेवले आणि ते पेपर आता मी इकडे माझ्या ताब्यात घेतले. वाट पाहत होतो ती त्याच्यावरची सही मिटायची. जवळजवळ त्याच्यावरती काही दिवसानंतर पूर्ण अक्षरं मिटली आणि त्याच वेळेला आम्ही आता हा डाव खेळलाय. तुझा खेळ बरोबर संपलेला आहे. तू या सगळ्यामध्ये संपलेस मनस्विनी, असं म्हणत एका झटक्यात काय तो गेम पलटलाय आणि एका झटक्यात सगळी समीकरणं प्रेक्षकांनो मालिकेतली बदलून टाकलेली आहेत. आता खऱ्या अर्थाने मनस्विनीला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे काहीही बोलता येत नाहीये किंवा आता काही तिला करता सुद्धा येत नाही. कारण सखीने तिचे टायटाय फिस करून टाकले आणि सखी या सगळ्यामध्ये आता मात्र मास्टर माइंड ठरलेली आहे आणि गौतम सुद्धा.